और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 उंबरडेगाव परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याच्या घाणीचा त्रास होत असून उंबरडेगाव, हिऱ्याचा पाडा, कोळिवली, गांधारी परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्याचप्रमाणे या प्रभागात रस्त्यांची दुरावस्था असून काही गावांना स्मशानभूमी देखील नाहीये। याबाबत महापालिका प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती चौकशी सुरू करून याबाबत लवकर काम सुरू करावं, अन्यथा दिवाळीनंतर ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल कल्याण शहर अध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिलाय। याबाबत माहिती देताना शत्रुघ्न भोईर यांनी सांगितलं की उंबरडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचऱ्याचा ढिगारा साचला आहे। तसेच बाहेरच्या बाजूलाही कचरा पडतो, त्यामुळे भात शेतीवर परिणाम होतो। तसेच कचऱ्याचे काळे पाणी, केमिकल मिश्रित पाणी जनावरे पितात, त्यामुळे त्याचा जीव धोक्यात आलाय। तर काही जनावरांचा मृत्यू देखील झालाय। नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। संध्याकाळी खिडकी व दरवाजा बंद केल्याशिवाय घरातील जेवण करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तसेच आधारवाडी जेल रोड रस्ता हा डीपी प्रमाणे 24 मीटर असतानाच फक्त 6 मीटर रुंदीचा बनवलाय, त्यामुळे वाहतूक कोंडी होते। तसेच वाडेघर ते सापडगाव 15 व 18 मीटर रुंदीकरण गेलं अनेक वर्ष रखडलं आहे। या रस्त्यांचं रुंदीकरण करण्यात यावं। कोळिवली, गांधारी, हिऱ्याचा पाडा परिसरात स्मशानभूमी नसल्यानं अंत्यविधी उघड्यावर करावी लागतेय। सापाड येथे स्मशानभूमी आहे, परंतु दुरावस्था झाली आहे। लाईट नाही, पाणी सुविधा नाही, 2 व्हीलर गाडीची लाईट लावून अंत्यविधी करावा लागतोय। महापालिकेत गावे असूनही काही उपयोग नाही, सोयी सुविधापासून वंचित राहावं लागतंय। महापालिका प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन पुढील कारवाई करावी, अन्यथा दिवाळीनंतर ग्रामस्थ जन आंदोलन करतील असा इशारा भाजपाच्या शत्रुघ्न भोईर यांनी दिलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक 1 वाडेघर, उंबरडे, सापाड, गांधारी, कोलवली हा प्रभाग काही सुखसुविधांपासून वंचित असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सर्वात जास्त आरक्षण टाकलेली ही गावं, जमिनीवर आरक्षण टाकलेली गावं आहेत। आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका वाडेघर ते सापाड हा रस्ता डीपी प्रमाणे रुंदी करण्यात यावा। दुसरा रस्ता जो आहे आधारवाडी जेल ते विशाल भोईर चौक हा रस्ता रुंदीकरण करण्यात यावा, 24 मीटरचा आहे, तो डीपी प्रमाणे रुंदीकरण करण्यात यावा। तिसरी गोष्ट आपला डम्पिंग ग्राउंड जो आहे तो डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात यावा, कारण झपाट्याने विकास होणारा प्रभाग असून तिथे बिल्डरांची वगैरे बुकिंग थांबलेली आहे त्या डम्पिंग ग्राउंडमुळे, आणि त्या डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या मोठ्या माशा रोगराई गावामध्ये पसरलेली आहे। तर ह्या दिवाळी झाल्यावर 8 दिवसाच्या आत ह्या सर्व गोष्टीच्या कामाला सुरुवात न केल्यास मोठं जन आंदोलन करण्यात येईल। हिऱ्याचा पाडा, कोलवली, गांधारी या तिन्ही ठिकाणी स्मशानभूमी नाही। जर काही कोणी वारल्यास स्वतःच्या जागेत, ज्याची स्वतःची जागा त्याच्या जागेत उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो। अशा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा न शोभणारी गोष्ट आहे। तर ह्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून ह्या जेवढ्या मी काही तुमच्या समोर पाडा वाचला हे त्यांनी दिवाळी झाल्यावर 8 दिवसात कामाला सुरुवात करावी, आणि ते 4-5 गावं आहेत ही एकत्र येऊन जन आंदोलन करतील। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।